चिंतयामि। नमो चंडमार्तंड खड्गधारी उभासी जोगीगड सौख्यकारी। कवीश्वर तुझी असे थोर सत्ता नमो भैरवा शंकरा विश्वनाथा। विश्वाचं विश्व चैतन्य असलेला भगवान शिव परमात्मा सकल संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने श्री संत नारायणजी महाराज यांच्या छाया कृपा छत्र छायेखाली गेली अनेक वर्षापासून चालत असलेला हा श्री खंडोबा देवस्थान महोत्सव श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आजचा कथेचा द्वितीय दिवस या ठिकाणी आपण प्रारंभ करत आहोत आणि सुंदर असा हा मंगलमय सोहळा आपल्या सर्वांची उपस्थिती बहुसंख्येने या ठिकाणी आज लाभलेली आहे। मोठा आनंद वाटतो आहे आणि मी काल सांगितल्याप्रमाणे आज मंडप या ठिकाणी गच्च भरलेला आहे। जे कोणी घरी माणसं राहिलेली असतील थोडेफार त्यांना विनंती आहे त्यांनी या ठिकाणी येऊन बसावं आणि या कथामृतामध्ये अशा प्रकारचं न्हावून निघावं। कालपर्यंत आपण श्रीमद भागवताचा विचार करत असताना महात्म्य पाहिलेलं आहे। श्रीमद भागवताचं महात्म्य आपण काल श्रवण केलं। श्रीमद भागवताची महती आपण श्रवण केली। आणि नारद महर्षी या कलियुगामध्ये सगळीकडे फिरत 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 या कलियुगाचं चाललेलं आचरण पाहत 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 नारद मुनी भटकंती करत आहेत। असं लक्षात आलं सत्य तप पावित्र्य दान दया त्या ठिकाणी राहिलेली नाही। प्रत्येक मनुष्य आपापल्या संसारामध्ये व्यस्त आहे। असत्य भाषण करणारे लोक या कलियुगामध्ये पाहायला मिळतात आणि या फोनमुळे तर फार खोटं बोलायलेत माणसं। महाराज कुठपर्यंत आले हो? आलो म्हणले गावाच्या जवळ 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 आणि महाराज घरी झोपलेले। फोनमुळे जास्त खोटं बोलायलेत माणसं। मंदबुद्धी आळशी भाग्यहीन उपद्रव संत म्हणून घेणारे दांभिक अशा प्रकारचे निघालेले आहेत। प्रत्येक घराघरामध्ये स्त्रियांची सत्ता चालायला लागलेली आहे। मी सांगत नाही, नारद महर्षी सांगायला ती नाही का? पत्नीचा भाऊ म्हणजे मेवणा सल्लागार झालेला आहे कलियुगाचं वार। धन लोभामुळं कन्येचा विक्रय होऊ लागलेला आहे। नवरा बायको मध्ये घराघरामध्ये कलह पाहायला मिळतोय, भांडण होत आहे।
हे सगळं नारदांनी पाहिलं. या कलियुगामध्ये हे सगळे अन्न विकायला लागलेले आहेत. स्त्रिया सुद्धा सदाचारहीन झालेले आहेत. दुःख वाटायला लागणार नारद महर्षींना. कलियुगाचं दोष पाहत असताना आणि अशा तऱ्हेने कलियुगाचे दोष पाहत 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 पृथ्वीवर संचार करत असलेले नारद महर्षी आणि ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांची लीला संपन्न झालेली आहे अशा पवित्र असणाऱ्या यमुना तटेवर त्या ठिकाणी आलेले आहेत. काय त्या यमुनेचं नाव काढल्याबरोबर अंगावर रोमांच उभे राहतात मायबाप. त्या यमुनेच्या काठावरती माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सौंदर्यांसोबत लीला केलेल्या आहेत, खेळ खेळलेले आहेत, गायी चारलेल्या आहेत, सगळ्या गोपाळांना आनंद दिलेला आहे. नारदांच्या अंतःकरणामध्ये मन असं दाटून भरून आलेलं आहे. यमुना मातेचं दर्शन घेतलं आणि ऐका पुढे मी काय पाहिलं. मोठं आश्चर्य घडलेलं आहे. एक तरुण असणारी स्त्री खिन्न मनानं यमुनेच्या काठावरती बसलेली आहे आणि त्या स्त्री जवळ दोन वृद्ध अशा प्रकारचे पुरुष आहेत, पडलेले आहेत. श्वास सुद्धा त्यांना घेता येत नाही. ती स्त्री सेवा करता 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 त्यांना उठवण्याचा प्रयत्न करू लागलेली आहे. त्यांच्या पुढे रडायला लागलेली आहे. आपल्या रक्षणकर्त्याला भगवंताला दाही दिशांना ती शोधायला लागलेली आहे आणि तिच्या चारही बाजूंनी शेकडो स्त्रिया तिला पंख्यानं वारा घालायला लागलेल्या आहेत, तिचं सांत्वन करायला लागलेले आहेत. आणि दुरूनच हे दृश्य नारदांनी पाहिलं आणि कुतूहलानं तिच्या जवळ गेलेले आहेत आणि विचारलं. आणि त्यावेळेला ती स्त्री म्हणायला लागली नारदांना, बालोवाच भो भो साधो क्षणं तिष्ठ मच्चिंतामपि नाशय दर्शनो तव लोकस्य सर्वथा हरं परम. हे साधू महात्मे, तुम्ही फार मोठे विद्वान दिसत आहात. तुमच्या हातामध्ये विणा दिसत आहे, एका हातामध्ये चिपळी आहे आणि सतत तुम्ही भगवंताचं त्या ठिकाणी स्मरण करत आहात. थांबा, थोडा वेळ थांबा, क्षणभर माझ्या ठिकाणी थांबावं आणि माझ्या चिंतेचं तुम्ही निवारण करावं. आपल्या दर्शनानं संसारातील सर्व पाप नाहीशी होतात. संत महात्म्याचं दर्शन घेतलं की सगळी पाप अशा प्रकारची निघून जात असतात. संत दर्शनी हाला आजच्यासारखा आवाज करा. कालचं होत चांगलं होतं बघा, तसं करा. मला थोडा बेस द्या आणि गेम द्या. मॉनिटर कमी करा, पुढली टॉपचे आवाज वाढवा. पद्मनाभ जोडवा
थोडं डोक्याला बेस आहे. रे गवा गवा बाबा 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 नि सारे संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. भोंग्याचा वाजोडा करण्याचा. हे नारद महर्षी, माझ्या दुःखाचं निवारण करा. आणि मग नारदांनी त्या स्त्रीला प्रश्न विचारलेला आहे. कासित्वं कामेवौ क्षेमानार्यक्का पद्मलोचनाः वद देवी सविस्तारं स्वस्य दुःखस्य कारणम्. हे स्त्री, तू कोण आहेस? इथे कशा करता बसलीस आणि तुझ्या दुःखाचं कारण मला सांग. नारदांनी त्या स्त्रीला विचारलेलं आहे. हे दोन पुरुष कोण आहेत तुझ्या जवळचे? तुझ्या भोवतालच्या कमलनयन स्त्रिया कोण आहेत? तुझ्या दुःखाचं मला कारण सांग. आणि मग मात्र ती युवती बोलायला लागली. माझं नाव भक्ती आहे. माझं नाव काय आहे? बोला की. मी एकटाच बोलालो 3 तास, असं होऊ नये. तुम्ही मला सहकार्य करीत जा. तिचं नाव काय आहे? भक्ती. अशा प्रकारचं तिचं नाव आहे. आणि नारदांना मोठं आश्चर्य वाटलं. भक्ती, तू आहेस भक्ती? आणि हे जे माझे 2 पुत्र आहेत की नाही, ज्ञान आणि वैराग्य, माझ्याजवळ बसलेले आहेत. कालगतीमुळं हे वृद्ध अशा प्रकारचे झालेले आहेत. आणि या सगळ्या माझ्यासोबत ज्या स्त्रिया आहेत, सगळ्या गंगा इत्यादी नद्या आहेत, माझ्या सेवा करण्यासाठी या ठिकाणी बसलेल्या आहेत. आणि सगळं हे करून सुद्धा मला समाधान प्राप्त नाही. हे तपस्वी, माझं चरित्र तुम्हाला मी सांगते, ऐका. आणि माझं हे दुःख ऐकून तुम्ही माझ्यावर दया करा. भक्ती बोलायला लागलेली आहे. उत्पन्न द्रविडे साहो कर्णाटके गता क्वचिन महाराष्ट्रे गुरुजिरे जीर्णता गता. द्रविड देशामध्ये माझा जन्म झाला. कर्नाटकामध्ये मी वाढले. महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मला सन्मान प्राप्त झाला. आणि गुजरात मध्ये मला वृद्ध काळानं घेरलेलं आहे. आणि त्यामुळं माझे हे मुलं वृद्ध झालेले आहेत. निस्तेज अशा प्रकारचे झालेले आहेत. द्रविड देशामध्ये भक्तीचा जन्म झालेला आहे. कर्नाटकामध्ये भक्ती वाढलेली आहे. महाराष्ट्रामध्ये
आजही पहा पंढरपूर आळंदी या क्षेत्रामध्ये भक्ती अशा प्रकारची जिवंत आहे, जाज्वल्य आहे, विशेष स्थान भक्तीला त्या ठिकाणी आहे. देहू असेल, पैठण असेल, आणि आपल्या मराठवाड्यामध्ये सुद्धा फार मोठी भक्तीचं वातावरण आहे. आपल्या परिसराचं वैभव श्री संत सद्गुरु मोतीराम महाराज यांनी आपल्या संपूर्ण या मराठवाड्यावर, महाराष्ट्रावर, देशावर फार मोठे उपकार भक्तीचे अशा प्रकारचे केलेले आहेत. भक्ती मार्ग ज्या श्री संत मोतीराम महाराजांनी दाखवला, आपण भाग्यवान आहोत महाराज. आपल्या गावचं दैवत असणारे श्री संत नारायणजी महाराज यांनी भक्तीचा मार्ग आपल्यापर्यंत जिवंत ठेवला, आणि आजही अशा ठिकाणी जे जे संत महात्मे आहेत, त्या संत महात्म्यामुळे ही भक्ती अशा प्रकारची जिवंत आहे. लक्षात ठेवा, जिवंत आहे. आणि मग नारदांनी भक्ती मातेला वचन दिलं, काही काळजी करू नको, तुझ्या या दोन्ही पुत्रांना आत्ताच्या आत्ता मी काय करील, तेजवान करील. प्रत्येक घराघरामध्ये भक्ती अशा प्रकारचा संचार करील, हेच करू नकोस. नारदोवाच वृथा खेदयसे बाले, अहो चिंतातुरा कथम, श्रीकृष्ण चरणांभोजं स्मरं दुःखं गमिष्यति. बालिके, तू व्यर्थ अशा प्रकारचा खेद करू नकोस. तू इतकी चिंतातुर का झालेली आहेस? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणाचं, चरण कमलाचं चिंतन कर, तुझं दुःख नाहीच होईल. महाराज, हे भक्ती कलियुगात उपेक्षा नसल्यानं तुझे पुत्र निरुत्साही झालेले आहेत, वृद्ध झालेले आहेत. या कलियुगामध्ये ज्ञानाची गरज कोणाला वाटत नाही, वैराग्याची गरज कोणाला वाटत नाही. परंतु तू चिंता करू नकोस, यांना नवजीवन प्रदान करण्याचा उपाय या ठिकाणी मी शोधून काढतो. ही सुंदरी कलीसारखं दुसरं युग नाही. युगायुगामध्ये, घराघरामध्ये, प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये मी तुझी स्थापना करील, आणि एवढं जर मी कार्य केलं नाही, श्रीहरीचा दास म्हणून घेणार नाही, असं नारदांनी वचन दिलं. भक्ती मातेला वचन दिलं. महाराज, या कलियुगामध्ये भक्ती हीच अशा प्रकारची श्रेष्ठ आहे. लक्षात घ्या. त्वदन्विताश्च ये जीवा भविष्यन्ति कलाविह, पापिनोऽपि गमिष्यन्ति निर्भयं कृष्ण मंदिरम. जे लोक या कलियुगामध्ये, जे जीव भक्ती मार्गाला लागतील, ऐका, ते पापी जरी असले तरी भगवंताच्या जवळ त्यांना स्थान मिळेल. एवढं मोठं भक्तीचं स्थान नारदांनी त्या ठिकाणी सांगितलं. लक्षात घ्या. म्हणून हे जे 8 दिवस आहेत, 9 दिवस भक्तीचे, हे अत्यंत महत्वाचे आहेत. लक्षात घ्या. या ठिकाणी आपली उपस्थिती अत्यंत महत्वाची आहे. ज्यांच्या हृदयामध्ये भक्ती आहे,
त्यांना प्रेत काही करू शकत नाही, पिशाच काही करू शकत नाही, राक्षस काही करू शकत नाही, चोर काही करू शकत नाही, दैत्य काही करू शकत नाही. भगवत भक्ताला त्रास देणं हे त्यांना परवडणार नाही. लक्षात घ्या. न प्रेतो न पिशाचो वा राक्षसो वसुरोऽपि वा भक्तियुक्त मनस्कानां स्पर्शनेन प्रभुर्भवेत्. कलियुगमाझी करावी जय कलियुगा माझी करावे कीर्तन, तिने नारायण देईल भेटी. सुंदर प्रमाण. असं विषयाला अनुसरून जर प्रमाण आलं असेल तर ते अत्यंत चांगलं वाटतं, सुशोभित वाटतं, अर्थपूर्ण वाटतं. आणि विषय एकीकडे आणि प्रमाण एकीकडे झालं की मग ते सगळं बिघडून जातं. नाही एक ना धडण भाराभार चिंध्या. नाही हे आपले मोजकेच माणसं हो गए. चार अत्यंत चांगले आणि मोलाचे. एका गावामध्ये कीर्तन होत. नवीन सप्ताह चालू केला. कीर्तनाची तारीख घेतली आणि त्यांनी फोनवरच विचारलं, महाराज सांगा तुमच्या कीर्तनाला काय काय लागते हो. आता ते का आचार्याची लिस्ट आहे की टेंटवाल्याची लिस्ट. कीर्तनाला काय काय लागते म्हणजे अरे टाळ लागते, मृदंग लागते, विणा लागते, नाही का वाजवणारा, घोडी, हे सगळं साहित्य लागते. बर त्यानं लिहून घेतलं सगळं, सांगितलं सगळ्यांना. मृदंगवादक, टाळकरी, विणीकरी, चौकदार. आणि मग त्या ठिकाणी आम्ही कीर्तनाला गेल्यानंतर सगळी वेळ झालं, सगळं झालं आणि त्या ठिकाणी घोडी आणून उभी केली. खरोखरची घोडी, 4 पायाची. अहो तीच हो नवरदेव बसते ती घोडी. मी म्हणालो अहो बाबा हे कशा करता आणलं. तुम्हीच म्हणालात महाराज घोडी पाहिजे. आता ही घोडी असते काय. अरे बाबा ही घोडी नाही, ती मृदंग ठेवून वाजवायची घोडी, ती लाकडाची घोडी. ती कशी असते ती काही माहित नाही.
अरे बाबा ती लाकडाची असते, त्याच्यावर मृदंग ठेवून वाजवतात ती घोडी. तू ह्या घोडीचं काय करू म्हणला. मी म्हणलं मला बसवून आता गावानं हिंडून आण. कळते ना तुम्हाला. अहो गंध नाही, काही नाही, संप्रदाय विषय असे आस्था नाही. कुठं चाललंय आपलं जीवन. तिकून तिकून कीर्तनाला सुरुवात करायची आहे. मृदंगवाला वेळेवर आला नाही का. काय करावं. 9 वाजले, 9:30 वाजले. सुरू करा महाराज, भजन सुरू करा, भजन सुरू करा. ते म्हणले मृदंगी आज चांगला होता हो महाराज, पण मृदंगी आज आला नाही आमचा मृदंगी. काय करावं. मग आता कीर्तन तर बंद पडेल, काहीतरी करावं लागेल माधव महाराज. काय करावं. तुमच्या गावात एखादी आहे का साधारणपणे माझं मृदंग वाजविणारा नाही म्हणले, ढोलकीवाला आहे म्हणले. आता काय करावं. तेवढ्या दूरचा प्रवास, काहीतरी करून कीर्तन करावं लागेल की नाही. 1.5 तास 2 तास. ठीक आहे, त्यांना बोलवा आणि थोडासा मृदंग जसा जसा वाजवता येईल तसा वाजू द्या बाबा, कीर्तन करू आपण. त्याला आणून बसवलं महाराज. झुलतच आले महाराज ते बिचारे. आणि सुरुवात झाली. रामकृष्ण हरी. आता रामकृष्ण हरीचा बोल कोणता सांगा की. म्हणून दाखवा तोंडाला. ह्याला तरी आले गायक असून. 10 गिन 10 किन तग गिन 10 किन. त्याला काही जमत नव्हतं. त्यानं जे सुरू केलं महाराज, टंग 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 टंग. रामकृष्ण हरीला आता हो. रामकृष्ण हरी म्हणला. आता हे काय पाचगत झाली बाबा. कसं तरी करून काहीतरी कीर्तन केलं नाही का. 10 वाजले, 10:30 वाजले. टाळकरी बिचारे एकही प्रमाण म्हणीना, एकही प्रमाण म्हणीना. अरे उचला, एक तरी उचला रे बाबांनो, एक तरी उचला म्हणलं की 4 जण आले मलाच उचलून घेऊन गेले. आता कुठं नेलेल ते मला विचारू नका. हे असे जर परमार्थाचा गंध नसेल, मनुष्य जीवन व्यर्थ आहे. आणि म्हणून या कलियुगामध्ये भक्तीला अत्यंत महत्व आहे. न प्रेतो न पिशाचो राक्षसो काही करीत नाही. मला भूतानं धरलेन, काही की झालेन, कसं की झालेन, ते काही होत नाही भक्ताला. ज्याच्या हृदयामध्ये भक्ती अशा प्रकारची आहे. काही असं जर वाटत असेल, ताबडतोब या माझ्या खंडेरायाच्या चरणावर नतमस्तक व्हा. सगळं दुःख दूर करणारा तो राजा आहे. टाळी वाजवा एकदा. राजा आहे, राजा. हो. आम्हा हरीच्या दासा काही, आम्हा हरीच्या दासा काही, भयाना नाही तिन्ही लोकी, आम्हा हरीच्या दासा काही. काही करीत नाही. आज आम्ही अनेक वर्षापासून लहानपणापासून फिरतो महाराज. आम्ही सगळे मोटरसायकलीवर असेल, कार असेल. आता कार आल्यात हो. पहिलं काय होतं,
गाडीवर जायचं. ते जुने माणसं सांगायचे, जुन्या म्हाताऱ्या बाया, त्याची चरपाशी होत आहे बया, आणि तिथून ते दोडका जाऊ नको बरं आमुष्याला म्हणले की वाटत गेली लहान. खरं सांगू मायबाप, काय त्या भजनाची शक्ती असेल, काय त्या नामचिंतनाचे काय पुण्याही असेल, एकदाही अजून गाठ पडली नाही. पडली काय हो तुम्हाला? हरिभक्ताच्या जवळ ते येऊ शकत नाही. न प्रेतो न पिशाचो वा राक्षसो वसुरोपि वा. भागवत बोलतंय, भक्तियुक्त मनस्कानाम स्पर्शनेन प्रभुर भवेत. स्पर्श सुद्धा करू शकत नाही भूत प्रेत पिशाच. एवढी भक्ती मोठी श्रेष्ठ आहे, म्हणून भक्ती मार्गाला लागा. या कलियुगामध्ये संतांनी भक्ती मार्ग दिला आणि सोपा आहे हो, फार अवघड नाही. भक्ती पंथ बहु सोपा, पुण्यनाथ भक्ती पंथ बहु सोपा. सोपा आहे हो, फार अवघड नाहीये. डोळे लावून समाधी अवस्था, हजारो वर्ष तप करीत होते ऋषी मुनी, ध्यान धारणा करत होते, झाडाला उलट टांगत होते ऋषी मुनी. तेवढं करायचंय आपल्याला, करणं शक्य आहे? बोला की नाही. या कलियुगामध्ये आमच्या संत महात्म्यांनी खंडन केलं. योग याग विधी येणेनो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म नाही. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. सोपेवर माभा सांगितले सोपेवर सोपेवर टाळ दिंडी हाती देवोनी राजा, टाळ दिंडी हाती. याच्या एवढं थोडं दुसरं काही नाहीये. वर्म सांगितलेलं आहे संत महात्म्यांनी. वर्म जे असतंय की नाही, असं वर्म आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही. काय करा, हातामध्ये टाळ घ्या, दिंडीमध्ये चाला माझ्या माऊलींच्या, आळंदीहून पंढरपूरला. माझ्या तुकोबारायासोबत चाला देहून पंढरपूरला. माझ्या नाथ महाराजांसोबत पंढरपूरला या पैठणहून. चोखोबारायाची दिंडी आहे, निळोबारायाची दिंडी आहे, मुक्ताई साहेबांची दिंडी आहे. त्यांच्या सोबत या पंढरपूरला. अरे खांद्यावर पताका घ्या
आणि काय करा, भक्ती मार्गाला लागा. सोपेवर आभा 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 सांगितले सोपेवर आभा सांगितले टाळबिंदी हाती देवणी नाचा. रामकृष्ण हरी पांडुरंग माऊली माझे मुक्ताई ज्ञानोबा एवढे सुंदर गायक वादक मंडळ. आणि आज प्रामुख्याने आमचे गणेश महाराज हे उपस्थित आहेत. वेळातला वेळ काढून आणि त्यांच्या संपर्काच्या द्वारा हे कथेचं सौभाग्य आम्हाला प्राप्त झालेलं आहे. आमचे शिवशंकर गोरके गुरुजी असतील, सर्व त्यांची कमिटी असेल, सर्व मंदिर कमिटी, अत्यंत सुंदर हा मनोरम्य सोहळा या ठिकाणी आपण श्रवण करत आहोत, ऐकत आहोत. बाबांनो, या कलियुगामध्ये भक्ती हे श्रेष्ठ साधन आहे. किती सांगावं, किती बोलावं, वेळ अपुरा पडेल. व्रत, तीर्थयात्रा, योग, यज्ञ, ज्ञानचर्चा या साधनांची फार अशी आवश्यकता नाही भक्ती करता. एकमात्र अशी भक्ती आहे, नाही का? आणि भक्तीचं वचन हे ऐकून नारदांना त्या पुत्रांची करुणा आली. त्यांनी त्यांना जागवण्याचा प्रयत्न केला. अरे ज्ञाना उठ, वैराग्या उठ, उठवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या समोर वेदांताचे घोष, वेदघोष गायला लागले, गीतेचे पाठ करायला लागले. थोडा वेळ उठले, पण पुन्हा मूर्छा येऊ लागली. काय करावं, जांभळ्या देऊ लागले. अशा रीतीनं भुकीनं व्याकुळ, तहानेनं व्याकुळ झालेले ते ज्ञान वैराग्य नारदांना मोठी चिंता वाटायला लागली. आता काय करावं? आणि मग त्या वेळेला मोठी आकाशवाणी झाली. लक्षात घ्या, आकाशवाणी. मुनिवर्य,
खेद करू नका. तुमचे हे प्रयत्न निश्चित अशा प्रकारचे सफल होणार आहे. आकाशवाणी झाली. सत्कर्माचं अनुष्ठान करा. ज्ञानाला जाग येईल, वैराग्याला अशा प्रकारचं जाग येईल, वृद्धावस्था नाहीशी होईल, सगळीकडे भक्तीचा प्रसार होईल. सत्कर्मणि कृते तस्मिन् सन्निद्रा वृद्धतान्नयोः गमिष्यन्ति क्षणात् भक्तिः सर्वतः प्रसरिष्यति. सत्कर्माचं अनुष्ठान करा, हे सगळं बरोबर होईल. सगळ्यांनी आकाशवाणी ऐकली महाराज, पण नेमकं सत्कर्म काय आहे हे कोणाच्याही लक्षात येत नव्हतं. आणि मग सूत महाराज सांगायला लागले शौनकादिकांना. ज्ञान वैराग्य यांना तिथं सोडून नारद मोहिनी तिथून निघाले. प्रत्येक तीर्थक्षेत्राला जाऊन त्यांनी भेट दिली. वाटेत भेटणाऱ्या सगळ्या ऋषीमुनींना विचारू लागले, बाबांनो, सत्कर्म म्हणजे काय, सत्कर्म म्हणजे काय ते सांगा. मनाला भक्तीला नवचेतना देण्याकरता, ज्ञानाला उठवण्याकरता, वैराग्याला उठवण्याकरता सत्कर्म करण्यासाठी आकाशवाणी झालेली आहे. सत्कर्म काय करायचं आहे हे मला कळत नाही, सांगा. आणि मग अशी चिंता करत 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 नारद महर्षी भद्रीवनामध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत. अतिशय सुंदर. आणि या ठिकाणी मी तप करणार आहे, नारदांनी ठरवलं. आणि त्याच वेळेला कोट्यावधी सूर्य जसे चमकावे, कोट्यावधी सूर्यासारखं तेज असणारे सनकादिक मुनी, त्यांना मुनिश्रेष्ठ अशा प्रकारचे नारद म्हणायला लागले, हे भगवान, मी कृतकृत्य झालेला आहे तुमच्या दर्शनानं. माझ्या पुण्याईनं तुमची भेट झालेली आहे. आणि कृपा करून मला काय सांगा, ते सत्कर्माचं साधन काय आहे ते सांगा. आकाशवाणीनं ज्याबद्दल मला सांगितलेलं आहे ते साधन कोणतं आहे, अनुष्ठान कसं करावं, मला तुम्ही विस्तारपूर्वक सांगा. भक्ती ज्ञानाला मला नवचेतना द्यायची आहे, वैराग्याला. आणि त्यावेळेला सनकादिक ऋषी बोलायला लागले, देवर्षी, आपण चिंता करू नका, मन प्रसन्न ठेवा. साधा सरळ सोपा उपाय आहे. आपण भक्तीसाठी जे प्रयत्न करत आहात, आश्चर्याची गोष्ट नाही महाराज. या कलियुगामध्ये प्रत्येकाच्या घराघरामध्ये भक्ती पोहोचली पाहिजे, असं एक तुमचं मनातून असलेलं एक संकल्प आहे. आणि भक्तीची स्थापना करणं हेच भगवत भक्ताचं काय आहे, कार्य अशा प्रकारचं आहे. म्हणून तुम्हाला जो आकाशवाणीचा जो संकेत दिलेला आहे तो तुम्ही ऐका. आता मी सांगतो तुम्हाला. आणि त्यावेळेला विद्वानांनी ज्ञान यज्ञाला सत्कर्माचं सूचक अशा प्रकारचं मानलेलं आहे. ज्ञान यज्ञ करणं म्हणजे सत्कर्म करणं. आणि ज्या शुकादी महामुनींनी ज्या ज्ञान यज्ञाचं गायन केलेलं आहे ते ज्ञानयज्ञ म्हणजे श्रीमद भागवत. गोपाल कृष्ण भगवान की. आता नारद महर्षींना कळालं याच्यासाठी काय करावं लागेल. बघा, एवढी कथा ऐकल्यावर कळत. आणि मग मात्र नारद महर्षींना मोठा आनंद झाला. आता मी ज्ञानाकरता, वैराग्याकरता, या भक्ती करता काय करेल, भागवत करील. भागवत महाराज, भागवत शब्द ऐकल्याबरोबर भक्ती मातेला मोठा आनंद झाला, वैराग्याला मोठी शक्ती प्राप्त होऊ लागली. आणि काय सांगावं,
सत्कर्म सूचको नूनम ज्ञान यज्ञ स्मृतोर्बुधैः श्रीमद्भागवतलाप सतु गीता शुकादिवी. ज्या भागवताचं गायन शुकाचार्य महाराजांनी केलेलं आहे असं पवित्र असणारं श्रीमद भागवत असा मोठा मंडप टाकलेला आहे. सगळ्या ऋषीमुनींना राजा लोकांना आमंत्रण दिलेलं आहे आणि हे श्रीमद भागवत तुम्ही सांगावं. काय आहे याच्यामध्ये शक्ती? अरे सिंहाची गर्जना ऐकल्यानंतर जसे लांडगे पळून जातात तसं हे भागवत ऐकल्यानंतर सगळे पाप अशा प्रकारचे पळून जातात. पाप पळून जातात. प्रलयम हि गमिष्यन्ति श्रीमद भागवत ध्वनि कलेर्दोषायिने सर्वे सिंह शब्द व्रतायव. भागवताचे शब्द ऐकल्याबरोबर सगळ्या पापाचा नायनाट होऊन जात असतो. या भागवतामध्ये प्रेम रस अशा प्रकारचा आहे. नारदांनी प्रश्न केला, सनकादिक महाराज तुम्ही एवढं मला हे सत्कर्म सांगता आहात, भागवताचं अनुष्ठान करा, काय आहे असं भागवतामध्ये? अहो मी यांच्या समोर वेद गायले, गीता पाठ केला, नामचिंतन घेतलं, तरी सुद्धा यांना चेतना आली नाही, भागवतानं कसं येईल? आणि मग त्यावेळेला सांगितलं हे भागवत सगळ्या साधनाचं अशा प्रकारचं सार आहे. वेद तरुचे मधुर फळ स्वादुर सेजे सोजवळ आत्माराम मुनी सकळ. नाही का? आरतीमध्ये आपण गातो वेदरूप कल्प वृक्षाचं हे फळ अशा प्रकारचं आहे, नाही का? श्रीमद भागवत म्हणजे. आणि या फळाला शुकाचार्य रूपी पोपटाची काय लागलेली आहे? चोंच लागलेली आहे. आणि पोपटाची चोंच लागलेलं फळ किती गोड लागते गुरुजी? त्याच्यासारखं गोड फळ दुसरं लागत नाही. एवढं गोड, एवढं मोठं हे भागवत श्रेष्ठ आहे. आणि श्रीमद भागवताची कथा वेद उपनिषद यांच्या सरस्वतातून प्रकट त्या ठिकाणी झालेली आहे. दुधामध्ये तूप आहे तसं वेदाचं सार म्हणजे श्रीमद भागवत. महाभारताचं सार म्हणजे श्रीमद भगवत गीता. वेदशास्त्राचं सार म्हणजे श्रीमद भागवत. दुधामध्ये तूप आहे, पण दुधात जर डोकावून पाहिलं तर तूप दिसत नाही. काय करावं लागेल? प्रक्रिया करावी लागेल, नाही? तेच तूप दुधापासून वेगळं काढलं जातं, तेव्हा ते भगवंताला सुद्धा नैवेद्य पूजेमध्ये तूप चालतं, नाही का? दुधाचं तूप करण्याकरता प्रक्रिया करावी लागते. आपल्या गावामध्ये भरपूर गाई म्हशी आहेत की नाही? सर्वांच्या बऱ्याच जणांच्या घरी दूध दुभत आहे. सुंदर अशा प्रकारचं ते दूध गाईचं काढलेलं आहे. खमंग अशा प्रकारचं चुलीवरती ती तापवलेलं आहे. आणि अर्ध तापल्यानंतर त्याला आरावरती ठेवलेलं आहे. सुगरणबाईचं सांगालो बरं, ते उतू घालणाऱ्या नाही. गॅसवर दूध ठेवते आण काय त्या 2-4 बायाला बोलत बसताना ते जाते इसरून, भडडडडडड दूध उधू जाते. दूध सारखं 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 दूध घरामध्ये ओतू जाऊ नये, शास्त्र सांगते. त्या घरातली लक्ष्मी जाते, शांतता जाते, समाधान अशा प्रकारचं जातं. का जातं? दूध जर ओतू गेलं गाईचं तर गाईच्या कासेमध्ये तिला इजा होत असते, लक्षात ठेवा.
आणि म्हणून सुंदर अशी त्या दुधावरती साय आलेली आहे. साय आल्यानंतर ती साय काय महाराज तिचं वर्णन करावं आता. आणि मग ते तसंच इरजण लावलं साय न काढता. ते काय झालं, दही झालं. नुसतं दही नाही तर कशाचं दही, साईचं दही. साईचं दही सुंदर अशा प्रकारचं दही. आणि मस्तपैकी त्याला 2 दिवस ठेवलं. पुन्हा त्याचं काय केलं, ताक केलं. ताक महाराज काय ते ताक आता इथं चालू असेल कुठं कुठं. मोठा डेरा, एवढी रवी, सुंदर ती स्त्री माता माऊली असणारी ताक करायची. घुम 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 करीती डेरे घुमती. ते घेऊत आता पुढे. आताच काय करायचं त्याच. हा सुंदर अशा प्रकारचं त्या ताकाला मंथन केल्यानंतर काय निघते मग आता वरी, लोणी. लोण्याचा फोडलाच येते महाराज वरी एवढाच. आणि ते गाणे निघाले आता. आता ते कोणती बाई त्या गाण्यावरच नाचाली त्या मोबाईल मध्ये. रडू नको बाळा, लोण्याचा गोळा तुला खायला देते, खायला देते. गाणे अशी निघालेत महाराज, कोण्या गाथ्यातली की काय नाही, गवळणी म्हणा. असेल बाबा काय ठीक आहे. पण त्याच्या चालीवर दुसरे गाणे निघाले पुन्हा. त्या गाण्याच्या चालीवर दुसरे गाणे काढायले. एक माणूस म्हणाले हो बायकोला, रडू नको बायको, मी कामाला जातो, कामाला जातो, कामाहून पैसे घेऊन येतो. हे बघा हे घ्या. त्या मोबाईल मुळे एवढं ते काय काही निघाले त्या मोबाईल. आमच्या इकडे म्हातार माणूस, म्हातार दात नाही दात, 85-90 वर्षाचं, ते म्हणू लागलं माझ्या पप्पानं गणपती आणला. हे बघा ऐका, हसून हसून पोट गेले हो त्या गणपती मध्ये. आणि सुंदर लोणी बाहेर काढलं आणि ते लोणी असं दाबून ठेवलं, पाणी काढून त्याच्यातलं दाबून ते 1 दिवस ठेवलं म्हणा की आता. आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी जी सुग्रण माऊली आहे तिनं ते तूप काढण्याकरता लोणी बाहेर काढलं नाही का, काढलं महाराज, कडवायला ठेवलं. सुंदर असे चंदनाचे लाकडं लावले चुलीला, साधी नाही, घवघव वास यावं तुपाचा. सुंदर तूप कडवलं आणि ते तूप कडवाय बी यावं लागते. किती अग्नी काय नाही, भडभड भडभड जाळ लावल्यावर ते धोपणच होऊन गेलं. ते भोपण काळ डक, वास तुपाचा सगळीकडे. त्याला काही मर्यादा आहे करण्याची. म्हाताऱ्या म्हणतील माय मला ह्याला लईच ठाऊक आहे ग. मग
सुंदर अशा प्रकारचं ते तूप तयार झालं. रवेदार तूप, सुगंध येऊ लागला, सगळ्या गल्लीनं घुमू लागला. किती प्रक्रिया करावी लागली तुपाला, दुधाची. विरजन लावावं लागलं, दही करून पुन्हा त्याचं ताक करावं लागलं, ताकापासून लोणी करावं लागलं, लोण्यापासून पुन्हा कडवल्यानंतर तूप झालं. एवढ्या प्रक्रिया. कसा हा परमार्थ आहे महाराज. भगवान परमात्मा प्राप्त होण्याकरता हे सगळं आपल्या अंतःकरणामध्ये मंथन झालं पाहिजे. आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये हे मंथन करून ताकरूपी षडविकार बाजूला केले पाहिजे. आणि सत्वगुण अशा प्रकारचं जे लोणी आहे, लोणी ते आपल्या हृदयात ठेवलं की बस परमात्मा तिथेच आहे. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथासाठी मार्ग, वाया व्यर्थ कथासाठी मार्ग. जय हो. गोपाल कृष्ण भगवान की जय. एकदा सुंदर आपण भजन करू. म्हणा एक सुंदर भजन. सर्वांना टाळी वाजवून भजनाचा आनंद घेऊ. त्याचा आवाज द्या माहिती. सर्वांनी टाळी वाजून भजन करायचा. सुंदर भजन. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण सर्वांनी म्हणा. लक्ष्मी नारायण नारायण नारायण. ओ लक्ष्मी नारायण नारायण Oh
मोती नारायण मोती नारायणा नारायणा ओम नमो श्री नारायणा. आणि म्हणून जसं दुधामध्ये तूप जसं सार आहे, तसं वेदशास्त्राचं सार तर काय असेल, श्रीमद भागवत आहे. ऊसाच्या सर्वांगामध्ये साखर जशी व्यापून आहे, वेगळी झाल्यानंतर तिची गोडी समजते. भागवत सुद्धा कथा अशीच आहे. भागवत महापुराण म्हणजे वेदांच्या बरोबरीचं साधन आहे. आणि असा असता आपण आश्चर्यचकित होऊन उलट आम्हाला प्रश्न विचारता. शोक आणि दुःखाचा नाश करणार हे भागवत भक्तीला तुम्ही ऐकवा. आणि मग मात्र नारद महर्षी बोलायला लागले, ज्ञान यज्ञम करिष्यामि शुकशास्त्र कथोज्वलम भक्ति ज्ञान विरागाणां स्थापनार्थं प्रयत्नतः. भक्ती ज्ञान वैराग्य यांची प्रतिष्ठापना करण्यासाठी व्यास महाराज रचित शुकदेव महाराजांनी सांगितलेल्या भागवत शास्त्राच्या कथांद्वारा मी आता मोठा ज्ञानयज्ञ करीन. आणि मग हा यज्ञ कुठं केला पाहिजे मला सांगा. किती दिवस सांगितलं पाहिजे सांगा. आणि मग सनकादिकांनी सांगितलं, नारद मुनी आपण मोठे विनम्र आहात, विवेकी आहात, सांगतो मी तुम्हाला कुठं करायचं ते. हरिद्वार जवळ आनंद नावाचा एक घाट आहे. तिथं अनेक ऋषी मुनी वास्तव्य करतात. देवता आहेत, सिद्ध पुरुष आहेत. त्या ठिकाणी बसून अनंत अशा प्रकारची साधना करतात. आणि सुंदर अशा प्रकारचं त्या ठिकाणी वृक्ष आहेत, वेली आहेत, पक्षी किलबिल करतायत. सुंदर अशी कोमल रसरशीत वाळू त्या ठिकाणी पसरलेली आहे. ते स्थळ एकांत आहे, अत्यंत रमणीय आहे. सोनेरी कमळांचा सुगंध त्या ठिकाणी दरवळायला लागलेला आहे. तिथे राहणारे पक्षी एकमेकावर प्रेम करत असतात, एकमेकाशी वैर करीत नाहीत. आणि आपण त्या ठिकाणी हा ज्ञानयज्ञ करावा. विशेष काही प्रयत्न न करता कथेमध्ये अपूर्व असणारा रस त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आपल्या दृष्टीसमोर दुर्बल वृद्धावस्थेत पडलेल्या ज्ञान वैराग्याला बरोबर घेऊन भक्ती त्या ठिकाणी येईल. आणि जिथं श्रीमद भागवत कथा चालू आहे, भक्ती स्वतःहून त्या ठिकाणी येईल. आणि या कथेचे शब्द कानी पडताच त्या तिघांनाही त्या ठिकाणी तारुण्य प्राप्त होईल. यत्र भागवती वार्ता तत्र भक्त्यादिकं व्रजे
कथा शब्दं समाकर्ण्यं तंत्रिकं तरुणायते. काय श्लोक आहे तो. असे श्लोक वृंदावनात गायले जातात. असे श्लोक अहो एक श्लोक वाचविता येत नाही भागवत का. काय सुंदर आहे महाराज. यत्र भागवती वार्ता. भागवत कथा आहे म्हणून कळाल्याबरोबर सगळे देव इथे येतात, सगळे ऋषी येतात, सगळे मुनी येतात. हे पक्षी रूपानं या ठिकाणी बसून ते ऐकतात. असं म्हणून सनकादिकही नारदांबरोबर श्रीमद भागवत कथा ऐकण्याकरता या ठिकाणी गंगा तटावरती आलेले आहेत. आणि काय सांगावं, श्रीमद भागवत कथेला सुरुवात झाली महाराज. जवळजवळ दुसरा दिवस. भक्ती माता अत्यंत आनंदी झालेली आहे. सारखं तिला ही कथा ऐकू वाटत आहे. सदा सेव्या श्रीमद भागवती कथा यस्या श्रवणमात्रेण हरिश्चित्तं समाश्रये. श्रीमद भागवत कथेचं नित्य श्रेय सेवन करावं. या श्रवणानं प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण परमात्मा खंडेराया आपल्या हृदयात अशा प्रकारचे विराजमान होतात. नाही का. सतत ऐकलं पाहिजे. काही माणसं म्हणतात आम्हाला, महाराज 3 वर्ष भागवत ऐकलं बघा. 3 वर्ष. किती बोला की. सगळं भागवत ऐकलो महाराज 3 वर्ष. सरते की सरते भागवत. 3 वर्षात ऐकल्यामुळे सरते नाही सरत. सांगणारा सरून जाईल, ऐकणारा सरून जाईल, पण भागवत कथा ज्ञान हे कधीच सरत नाही. लक्षात घ्या. आणि म्हणून नित्य सेवन करावं. सदा सेव्या. मला आता काही ऐकायची गरज नाही म्हणले. ऐकलं मी भागवत 1 साल. एकदा ऐकलं होतं. आता डबल काय ऐकायचं तेच नाही. तुला कळत नाही. ते ऐकलंच पाहिजे. सारखं ऐकलं पाहिजे. सारखी त्या जीवाला शरीराला चार्जिंग झाली पाहिजे. नाही मोबाईल घेतो. मोबाईल आपण 10-20 हजार. त्याला काय लावावं लागते. चार्जिंग लावावं लागते. चार्जिंग लावलं तरच ते चालते. आणि एखाद्या वेळेस चार्जिंग सरू द्या मोबाईलची, काय पडतंय बोला की. शिटचाप पडला म्हणतात. शिटचाप माझा मोबाईल शिटचाप पडला. अरे चार्जिंगलाच लावला नाही. ठुमण्या बघू लागलास नुसताच. चार्जिंग लाव की त्याला. तसा हा जीवात्मा आहे. हे शरीर आहे. याला चार्जिंग ही कथेची आहे, कीर्तनाची आहे, नामचिंतनाची आहे. आणि जसं जसं हे तुम्ही ऐकसाल तसं तसं नवीन नवीन उत्साह, नवीन स्मृती देणारे हे संत, भगवंत, ग्रंथ हे आपल्याला ऊर्जा देणारे असतात. अहो काय खरं आहे मला सांगाय. कोरोनामध्ये चट 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 मरून गेलो नाहीत आपण. त्या भगवंतांनी आपल्याला वाचवलं. किती आपलं भाग्य.
अजून तीच धडपड चाललेली आहे संसारात. धडपड 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 पड 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 पडलं एका दिवशी. अहो, गेलं की नेलं त्याला. ही धडपड कमी करा. झालं आता आपलं आयुष्य अर्ध्याच्या वरी संपलेलं आहे आणि आता काय करा, परमार्थ अशा प्रकारचा करा. म्हणून हे नित्य ऐकावं. सदा सेव्या श्रीमद भागवती कथा. संत महात्मे ही सांगतात, सदा नाम घोष सदा नाम घोष सदा नाम घोष करो हरि कथा. सदा नाम घोष सदा नाम घोष करो हरि कथा. सदा नाम घोष. सदाची समाधाना तेरे सदाची समाधाना. सर्व सुख द्यालो सर्व आधार सर्व सुख द्यालो सर्व सुख द्यालो. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. सदा नाम घोष करू हरी कथा. तेने सदा चित्ता समाधान. सतत ऐकली पाहिजे. सततम कीर्तयन्तो मां. गीता बोलते, ये जना पर्युपासते. सतत हे कार्य आपल्याकडून घडलं पाहिजे. नाही संसाराकरता आहेत की 10 तास 20 तास संसार करा की, पण 2-4 तास देवाला द्या की. पाप जन्मी आपल्याला देव देव माहित नाही म्हणला बाबा. एवढं कसं रे बाबा. शहाणपणानं सांगतात आम्हाला ते शिटीतले काही शिकलेले 150 आणि माझ्या हिस्ट्रीत नाही देव बिव काही तसलं बिसलं असलं. हे बघा, अरे मनुष्य देह आहे. सतत त्या भगवंताची कथा कीर्तन ऐकावं, श्रवण करावं. किती ऐकावं? अहो थोडं जरी ऐकलं तरी तितकंच पुण्य आहे. श्लोकार्धम श्लोकपादम वा नित्यम भागवते भवम.